हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपला आहे दुसरं एक्झिबिशन बोरिवलीला. तर आता आपण 7:30 पर्यंत निघू, कारण आपल्याला तिथे 9 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे बाहेर. तर आता आपण निघालेलो आहे. ही बघा, आई बसली नाही, वैतागली, कारण आम्ही निघतानाच नेमका पाऊस आला आणि तो पण खूप जोरात आला. छत्रीचा काही ऑप्शनच होत नव्हता, कारण काय दोन्ही हातात दोघांच्या पण 2-2 पिशव्या आहेत, त्याच्यामुळे छत्री घेऊन पण काही उपयोग नव्हता. तर थोडंफार आता आम्ही भिजलोय आणि आता फायनली आपली गाडी आलेली आहे. थोडा उशीर पण झालाय आपल्याला खरं तर, पण बघूया आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो ते. आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि हे बघा, हा आपला स्टॉल नंबर आहे 18 श्री एक्झिबिशन. तर आपल्याला आता सेटअप करायचा आहे इथे. आणि हा बघा, तिथून एंट्रन्स आहे. इथे पण स्वामी आहेतच. स्वामींची कृपा सगळ्यांवर असू दे. आजचा आपला स्टॉल येतो नॉन एसी मध्ये. थोडंफार आता आपण घरूनच लावून आणलंय. काल आम्ही 2 वाजेपर्यंत पूर्ण हे सगळं सेट करत होतो आणि सकाळी 5 वाजता उठलोय. आज 5 पण नाही, 5:45 उठले. तर बघा, आता आपण मस्त घ्यायचं थोडं करून सेट करून आणलंय, कारण कशाला परत म्हटलं उशीर झाला तर घाई नको व्हायला म्हणून. तर आता आपण पटपट लावायला घेऊया. फायनली फ्रेंड्स, आता आपला पूर्ण स्टॉल लावून झालेला आहे आणि आता आपल्याला एल टेबलची पण जागा अक्षरशः कमी पडते, कारण थोडंफार आता आम्ही सामान आता नाहीच राहत होतो, म्हणून आम्ही थोडंफार आता बॅगेट ठेवलंय. बघूया आता तसं मग एक सेल होईल तसं मग ते वरती काढू. पण आता एल टेबल नाही पुरत आहे. खूप हैराण झालो आम्ही, कुठे लावायचं काय लाचतच नव्हतं, म्हणजे जागाच नाही पुरत. थांबा, मी पण तुम्हाला दाखवते आता. तर हा बघा आपला स्टॉल. हे पूर्ण टेबल आपण हेअर ॲक्सेसरीजनेच भरलं आहे इथे. आणि हे बघा, हे आपलं न्यू कलेक्शन आहे. ह्या रेझिनच्या अंगठ्या आहेत आणि यातमध्ये आहे ना, हे बघा, हे रिअल फ्लॉवर आहे आणि त्यालावरती रेझिन केलेलं आहे. हे आपण अँटी टार्निशमध्ये ॲडजस्टेबल आहे. तर हे आपलं न्यू कलेक्शन आहे. हे आपण आहे, हे इयरिंग्सचं पण आपलं न्यू कलेक्शन आलेलं आहे. कडामध्ये पण हे बघा न्यू कलेक्शन आहे. आणि हे बघा, हे अशा प्रकारे आता आपला पूर्ण स्टॉल लावून रेडी आहे. आपल्याला आता श्री एक्झिबिशनचा लोगो दिलेला आहे, तर तो पण आता आपण लावूया. आपला स्टॉल लावून झाल्यावर तिथे नंतर इन्फ्लुएन्सर आलेले आणि मग त्याने तिथे रील्स वगैरे शूट केले. त्यानंतर तिथे कृष्णा मोहिनी मॅम आलेल्या उद्घाटनासाठी आणि मग उद्घाटन झाल्यावर त्यांनी प्रत्येकाच्या स्टॉलला जाऊन भेट दिली आणि सगळ्यांना ब्लेसिंग्स दिले. त्यामुळे खूपच छान वाटलं. आणि त्यानंतर मग आपल्याकडे हळूहळू एक कस्टमर यायला लागले. जेव्हा आम्ही स्टॉल लावलेला ना, तेव्हा कस्टमर अजिबात नव्हते. त्याच्यामुळे खूप टेन्शन आलेलं की कसं होईल, काय होईल, म्हणजे फुटफॉल एवढा दिसतच नव्हता. त्यामुळे थोडं टेन्शन येतं, कारण आपल्याला कसं आपलं रेंट पण त्यात कवर करायचं असतं, आपलं ट्रॅव्हलिंग असतं, परत आपल्या प्रोडक्ट्सचे पैसे असतात. त्याच्यामुळे मग खूप टेन्शन आलेलं. तर फायनली आपला आजचा एक पहिला दिवस संपलेला आहे. 2 दिवसाचं एक्झिबिशन आहे. तर पहिला दिवस संपलेला आणि माझा तुम्ही अवतार बघू शकता. सकाळी काय होतं आणि आता हे काय झालंय. तर हे बघा, आता आपलं असं हे मस्तपैकी पॅकिंग करून झालंय, कारण उद्या पण आपल्याला यायचं आहे. तर आम्ही काय आता घेऊन नाही जाणार आहे, हे इथेच ठेवणार आहे. सगळ्यांनी हे बघा असं पॅक केलेलं आहे. मयुरेश शेट आलेले इथे, ते पॅक करून गेले. मयुरेशचा मित्र पण आलेला, सचिन दादा. आपला झालेला नाही. आता आपण गाडी पॅक नाही, सॉरी, सगळ्याचं पदीर झालं आहे. तर गाडी बोलवलेली आहे. तर निघूया आता आपण. आणि आता तरी पोहोचेपर्यंत अजून 1.5-2 तास दाखवत आहेत. बघूया आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचायचं. जेवणाचा आमचा पत्ता नाही आहे, काय ते बघूया आता काय ते. तर आता फायनली आपली गाडी आलेली आहे आणि बघा, आई पूर्ण अशी थकली आहे, कारण आपल्याला परत उद्या पण यायचं आहे. तर चला, बाय बाय. 20 झालेत. आणि हे बघा, आता मी इथे परत ही सगळी उद्याची तयारी करायला घेतली आहे. आपल्याला उद्या परत नवीन स्टॉक घेऊन जायचा आहे. तर तो आता काय घेऊन जायचं ते आता मी परत सगळं बघते आणि मग परत आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे.